अतुल पवार या गटाने डॉक्टर बाबासाहेब देशमुख या शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला जाहीर असा पाठिंबा दिलेला आहे। जाहीर असा पाठिंबा देत असताना मी माझ्या एकट्याच्या जीवावरती नसेल, मी तुमच्या सगळ्यांच्या जीवावरती, तुमच्या सर्वांच्या शक्तीवरती, तुमच्या सगळ्यांच्या युतीने, मी सगळ्यांच्या साथीने मी डॉक्टर बाबासाहेबांना पाठिंबा दिलेला आहे। आणि या पाठिंब्याचं मी कारण सांगतो की पाठीमागच्या विधानसभेच्या वेळेला हेच आपण प्रचार दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराची करत असताना सिद्धनाथाच्या मंदिरामध्ये प्रचार सभा होती। त्या प्रचार सभेच्या वेळेला मी मेथोडे नगरीतील सगळ्यांना आवर्जून आठवण करून देतो की मी अतुल पवार म्हणून स्वतः त्या भाषणामध्ये एवढं सांगितलं होतं की बाबांनो, मी माझ्या वैयक्तिक मताला सुद्धा मी मेथोडे गावात कधी येणार नाही। या गावातील पाठीमागच्या 19च्या निवडणुकीमध्ये एकदाच माझे कुणाचे मतभेद असतील तर मी मतभेद विसरून आपला असणारा उमेदवार आहे, या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य द्यावं, हे मताधिक्य देण्याचं काम माझ्या शब्दावरती तुम्ही केलं। हेच आज मी तुम्हाला आवर्जून सांगतो, ज्या वेळेला त्या मताचं रूपांतर माझ्या चुकीच्या भूमिकेसाठी झालं म्हणून मी तुमच्या समोर माझी भूमिका बदलली, माझा नेता बदलला, हे तुम्हाला आवर्जून सांगतो। झालेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये माझ्यावर झालेला अन्याय, माझ्या बाबतीत वागलेलं चुकीचं हे तुम्हाला न्यायच आहे, तुम्हाला माहिती आहे, म्हणून मी काल मी निर्णय घेतले। काय लोकांना मला विनंती करायची मेथोडे नगरीतील की बाबांनो, तुम्ही गेले परंपरेनं कायमस्वरूपी एकाच उमेदवाराचं काम करत आला, मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे, जसं तुम्ही त्या नेत्याला मानत होता तसं मी तुम्हाला आवर्जून तुम्हाला आव्हान देतो की बाबा, मी तुम्हाला जसं मी या मेथोडे नगरीमध्ये 9 वर्ष झालं सातत्यानं तुमच्या सेवेचं काम करतोय, तसंच मला एवढंच सांगायचं आहे, मी इथून पुढच्या काळात मी ज्या उमेदवाराला पाठिंबा दिला त्या पाठिंबा दिलेल्या उमेदवाराला येणाऱ्या 20 तारखेला शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून जास्तीत जास्त मताधिक्य माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही द्यावं, अशी मी तुम्हाला एक विनंती करतो। त्याचं विनंती करण्याचं कारण एवढंच सांगतो की बाबांनो, इथून पुढच्या काळामध्ये मी तुम्हाला कुठेही कमी पडणार नाही, कारण तुम्ही 9 वर्षाचा अनुभव आहे, कुठल्या जातीपातीचा, कुठल्या पार्टीचा, कुठल्या पक्षाचा आहे अजिबात कुठं कधीही मी जाणलेलं नाही। तर मला गावातील लोकांना विनंती करायची आहे की बाबांनो, आपल्याला मी ज्या उमेदवाराला दिलेला पाठिंबा तुम्हाला मान्य आहे का? तर माझं आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे की बाबांनो, पाठिंबाच्या वेळेला आपण माझ्या पूर्वी जे फार मोठे नेते होऊन गेले या मेथोडे नगरीत, त्यांच्यापेक्षा मी छोटा कार्यकर्ता आहे, पण गेल्या वेळेला 19च्या निवडणुकीमध्ये 450 ते 550 मताचं लीड दिलं। मी तुमच्या ताकदीच्या दौरावरती आज त्यांना शब्द देतो, माझ्या अतुल पवार यामुळं देवळ्यात काय झालं, साव्यात काय झालं, संगेवाडीत काय झालं, यापेक्षा या मेथोडे नगरीत तुम्हाला जास्तीत जास्त मताचं लीड देतो, एवढंच मी तुमच्या जीवावर शब्द देतो। आणि मी दिलेला शब्द तुम्ही प्रामाणिक करून दाखवा, एवढीच माझी विनंती आहे। आणि इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला मी तुमच्या कुठल्याही कामात, कुठल्याही अडचणीमध्ये कमी पडणार नाही। आज जे आपल्या समोर दिसणारं पाणी, हे पाणी डॉक्टरांच्या माध्यमातून कधीच पाणी न दिसता पाणी कायमस्वरूपी या नदीला दिसेल, असं काम आपण त्यांच्याकडून करून घेऊया। आणि आपल्या राहिलेल्या या गावच्या जे काही रोडच्या समस्या असतील, लाईटची समस्या असेल किंवा NRBC, आपल्याला उजव्या बाजूला असणारी NRBC, या NRBCचं आवर्तन वेळेत आपल्याला होईल, यासाठी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर साहेब कालवा सल्लागार समितीवर आपल्या भागातला, आपल्या तालुक्यातला पाण्याएकी तळमळ असणारा माणूस आपल्या नेमावा, तुमच्या कारकिर्दीमध्ये एवढं चांगलं सुंदर काम करावं, एवढीच तुमच्याकडे मी अपेक्षा ठेवतो। आणि या भागातील, या पंचकृषीतील असणारं एक मोलाचं NRBCचं आवर्तन वेळेत व्हावं आणि सर्वसामान्य लोकांना पाण्याचा व्यवस्थित लाभ व्हावा, एवढीच तुमच्या पुढे विनंती करतो। आणि राहिलेला जे मला सुद्धा भरपूर टीका टिप्पणी करता येते, पण वेळेअभावी मी काही जास्त बोलणार नाही। डॉक्टर साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलो, याचा अर्थ मी एकच सांगेन, व्यावसायिक विकास न करता ठोस विकास करायच्या विषयासाठी मी त्यांच्या पाठीशी आहे। आजपर्यंत झालेला विकास हा व्यावसायिक विकास होता, व्यावसायिक पैसे मिळवण्याच्या उद्देशाने केलेला विकास होता। मित्रांनो, ते जनतेच्या हिताचा नव्हता, जनतेच्या हिताचा निर्णय, जनतेच्या
भल्याचा निर्णय, जनतेसाठी खरी काय कामं करायचे हे डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून इथून पुढच्या काळात आपण करूया, एवढाच मी तुम्हाला शब्द देतो. बीएन जनमत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या हक्काचं आपलं न्यूज.